मला तुमच्याबरोबर हे शेअर करायचं होतं की हा टी शर्टाबरोबर मिळालेला डबा आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये टी शर्ट होता आमच्या साहेबांचा आणि त्याचा उपयोग मी हे चिंच ठेवण्यासाठी केलेला आहे. मी गावावरून चिंच आणली होती आणि त्या चिंच पिशवीमध्ये ठेवल्यामुळं फ्रीज एकदम मेसी दिसत होता, म्हणून मग मी ते ह्या डब्यामध्ये स्टोअर केलं आहे. आणि खूप महागडे डबे घेण्यापेक्षा किंवा काय ऑर्डर करण्यापेक्षा मी काय करते, हा जो कुकीज भेटल्या होत्या तर त्या कुकीजचा डबा मी कढीपत्त्याला यूज केला आहे. तर कशी वाटली ही ट्रिक? जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल आणि तुम्ही जर असंच माझ्याबरोबर म्हणजे जसं मी करते, हे कंटेनर असे रियूज करते जेणेकरून त्याचा यूज पण झाला पाहिजे, अशा पद्धतीने मी करते. आणि तसं जर तुम्ही करत असाल तर प्लीज एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा बरं का तुम्ही असं सुद्धा करतात म्हणून. टडान! तर हा आहे फ्रीजचा आपला फायनल लुक, ज्याच्यामध्ये फ्रीज क्लीन झालेला आहे. इथे कंटेनर आहे, इथं मी चिंचेचा डबा ठेवला आहे आणि सॉस ठेवले आहेत आणि खजूरचं एक पॅकेट ठेवलं आहे जेणेकरून खजूर खराब नको व्हायला. आणि इथं सोया सॉस, चिली सॉस, हे पूर्ण सॉस कंटेनर आहे. आणि आपल्याला चिंच तर लागतीच आळूच्या वड्या करण्यासाठी किंवा एकदम खट्टी मिठी डाळ करण्यासाठी, कशासाठी. इथं नारळ आहेत जे फोडलेले असतात, पण त्याचा यूज करणं पटकन शक्य होत नाही, तर मी ते फ्रीजमध्ये ठेवते आणि जेव्हा पाहिजे त्या पद्धतीने यूज करते. हा खसखसीचा डबा आहे, ह्याच्यामध्ये सुंठ इलायचीची पावडर केलेली आहे मी. हे आपलं सँडविचसाठी मेयोनीज चीज आहे आणि हे अंजीर आहे. शक्यतो मी ड्रायफ्रूट बाहेर ठेवत नाही, ते फ्रीजमध्ये ठेवते. इथे सर्व मसाले आहे आपले आणि हे इलायची आहे. इलायची मी फ्रीजमध्ये ठेवते आणि हे एक्स्ट्राचे जे मसाले आहेत, जे पॅकेट्स आपल्याला उपलब्ध होतात आणि ते कशामध्ये ठेवायचे तर ते मी ह्याच्यामध्ये ठेवले आहे. तर तुम्हाला कशी वाटलं फ्रीज ऑर्गनायझेशन? आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. मग हा आहे आपल्या फ्रीजचा फायनल लुक. इथं हा कोपरा मोकळा होता त्याच्यामुळं मी त्या कोपऱ्यामध्ये हे असं लावलं आहे किचनच्या. आणि मी फ्रीजवर काहीच ठेवत नाही, त्याच्यामुळे एक छोटंसं हे लायटिंग लॅम्प आहे, ते मी मिशोवरून मागवलं आहे, तर मग ते ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर हा फ्रीज. इथं मी एक हँडी टॉवेल लावलेला आहे, जर किचनचं काम झाल्यानंतर हा टॉवेल हात पुसायला जरा बरा पडतो. आणि हा झाला फ्रीज, ज्याच्यामध्ये मी तुम्ही बघू शकतात एकदम सुटसुटीत फ्रीज ठेवते. नको जास्त करून हे, फक्त मला आता कडधान्यासाठी कंटेनर मागवायचे आहेत. तर मग फ्रीजचा हा फायनल लुक.